लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सर्वाधिक अपघात आणि अपघाती मृत्यू हे वेगामुळे होत असल्याचं समोर येतं आणि मात्र तरी देखील अनेक वाहनचालक वेगावर नियंत्रण न ठेवता वाहनं चालवत असल्याचं वास्तव आहे आणि अशा चालकांना समज देण्यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते। त्यानुसार गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेनं वेगानं वाहन चालवणाऱ्या सुमारे 32,000 चालकांना 6,43,70,000 रुपयाचा दंड ठोठावलेला आहे। प्रशस्त आणि विना अडथळे रस्ते, अधिक ताकदीची वाहने यामुळे अनेक जण भरधाव वाहनं चालवत असतात, मात्र वेळीच वाहनांवर नियंत्रण मिळवता न आल्यानं अपघात होतात। त्यात वाहनांचं नुकसान तर होतच, पण वाहनस्वाराचा मृत्यू किंवा ते जखमी होतात। त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केलं जात आहे, मात्र तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करत वाहनं ही भरधाव चालवली जात आहेत। वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत भरधाव वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे। त्यानुसार वाहतूक शाखेच्या इंटरस्पेक्टर मोबाईल वाहनांनी सुसाट वाहनं चालवणाऱ्या वाहन चालकांना हेरून ई चलनद्वारे दंड ठोठावलेला आहे। नाशिक शहर वाहतूक शाखेच्या इंटरस्पेक्टर मोबाईल वाहनाद्वारे भरधाव वाहनं चालवणाऱ्या 32,002 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे। त्यापैकी 7,674 वाहन चालकांकडून 1,58,01,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तर 24,128 चालकांकडून 4,85,69,000 रुपयांचा दंड वसुली ही बाकी आहे। या चालकांना ओव्हरस्पीड प्रकरणी प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड हा ठोठावण्यात येतो। नाशिक शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातून जाणाऱ्या प्रत्येक महामार्गावर इंटरस्पेक्टर मोबाईल वाहनामार्फत भरधाव वेगानं चालवणाऱ्या वाहन चालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शहरातील रिंग रोडवर देखील वेगाची मर्यादा सर्वाधिक असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे। प्रशस्त रस्त्यांमुळेच या ठिकाणी भरधाव वाहने चालवणाऱ्यांवर बहुतांश जणांचा कल असल्याचं जाणवून येतंय आणि याच वेगवान वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।